आधी काही सूक्ष्म हालचाली करूया, एकदम हळूहळू. सर्वात आधी मी माझी थोडक्यात माहिती सांगते. मी गीतांजली थोरात, योग शिक्षिका, MA योगशास्त्र, कंप्लीट केली. फेस योगा, किड्स योगा केलेला आहे. आणि आपलं आत्ताचं जे शिबिर आहे ते फ्री शिबिर आहे 10 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत. त्याच्यात तुम्हाला सर्व काही दिलं जाणार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आधी आज आपलं मार्गदर्शन आहे. उद्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत आपण. चला आधी सर्वात आधी थोड्या सूक्ष्म हालचाली करूया. एकदम टाचा ज्या आहेत त्या स्प्रिंग सारख्या अप अँड डाऊन करायच्या आहेत, एकदम हळूहळू. हात इथेच राहणार. वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता पुढची जी एक्सरसाइज आहे ती करणार आहोत आपल्या गुडघ्यांसाठी. एकदम हळूहळू करायचं आहे. हात आपले गुडघ्यांवर ठेवणार. आपले गुडघ्यांवर ठेवल्यानंतर एकदम हळूहळू क्लॉकवाईज 1 2, एकदम हळूहळू 3 4 5 6 7 8 9 10. आता क्लॉकवाईज झालं. आता घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता मी जी उभी आहे ती आहे दंडस्थिती. आता हळूच खाली बसायचं आहे. आपण ओंकाराने वर्गाची सुरुवात करणार आहोत. तुम्हाला साधी मांडी घालायची, साधी मांडी घालू शकता. आता मी पद्मासन घालते. मला सवय पद्मासनची म्हणून मी पद्मासन घालते. तुम्ही साधी मांडी घालू शकता. हे ध्यानात्मक आसन आहे. 1 2. हे झालं पद्मासन. आपण बसताना ताठ बसणार आहोत. आपल्या स्पाइनला ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल आणि आपल्याला स्केलेटन सिस्टीमवर पण चांगलं काम होईल. म्हणून कधी पण बसताना एकदम सरळ रेषेत बसायचं आहे. आता आपण ओंकाराने वर्गाची सुरुवात करणार आहोत. ओंकार म्हणताना अ उ आणि म चं उच्चारण करणार आहोत. श्वास घेणार आणि श्वास सोडताना ओंकाराचं उच्चारण करणार आहोत. आणि तुमचा माईक तुम्ही म्यूट ठेवायचा म्हणजे तुम्हाला आवाज पण क्लिअर येणार आहे. ही हाताची ध्यान मुद्रा आहे. डोळे अलगद बंद करा. सर्वात प्रथम व्हिज्युअलाइज करा की सूर्याची जी तेजस्वी किरण आहे ती तुमच्या शरीरावर येत आहे. डोक्यापासून खाली तळपायापर्यंत आपलं जे शरीर आहे ते पूर्ण सूर्याच्या ऊर्जेने भरून गेलेले आहे. पूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून गेलेले आहे. आता आपण आपल्या श्वासावर काम करूया. प्रतिघर्षण क्रिया. फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. कल्पना करा थंड श्वास दोन्ही नाकपुड्यांना थंड असा स्पर्श देऊन थंड हवा आत जात आहे. आपल्या आतून शरीराला थंडावा जाणवत आहे. हळूच गरम श्वास दोन्ही नाकपुड्यांना गरम असा स्पर्श देऊन गरम श्वास बाहेर जात आहे. थंड श्वास आत. पूर्ण शरीरात थंडावा निर्माण झालेला आहे. हळूच गरम श्वास बाहेर. दोन्ही भुरकुटीच्या मध्यभागी म्हणजेच दोन्ही ॲब्रोच्या सेंटरमध्ये आपलं आज्ञा चक्र आहे. तिथं लक्ष एकाग्र करा. आपल्या चित्ताला
आता आलंबन द्यायचं आहे ओमचं. आता काय करणार मी, ओमची प्रतिमा बंद डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करणार आहे. बंद डोळ्यांनी ओमची प्रतिमा बघणार आहे आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीचा मी स्वतः अनुभव घेणार आहे. त्रिवार ओंकाराने वर्गाची सुरुवात करूया. श्वास घेणार, श्वास सोडताना ओंकारचं उच्चारण करणार आहोत. चला तर सुरुवात करूया योग वर्गाला. परत श्वास घेणार, श्वास सोडताना ओंकारचं उच्चारण. हाताची नमस्कार मुद्रा, डोळे बंदच आहेत. गुरुवंदना. चेहऱ्यावर ठेवा. त्या हातामध्ये हळूहळू प्रकाशाची जाणीव करून द्या. चेहऱ्यावरून हात फिरून घ्या, बॉडीला स्पर्श द्या. हळूच आसन स्थिती सोडा. आता बैठक स्थितीत तुम्ही बसू शकता. साधे सिंपल मांडी घालून बसलं तरी चालेल. आता आपण बघणार आहोत, आपण काय काय स्ट्रक्चर घेणार आहोत ह्या 10 ते 21 दिवसांच्या क्लासमध्ये. 12 दिवसांचं आपलं शिबिर असणार आहे. त्यात आपण योगासने, प्राणायाम, शुद्धिक्रिया आणि ध्यान या प्रकारचं सर्व काही घेणार आहोत. या 4 याच्यात घेणार आहोत. सर्वप्रथम योग शब्दाचा अर्थ जाणून घेऊया आणि पुढे योगा का करावा त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. त्याचे फायदे काय, शुद्धिक्रियाचे फायदे काय, प्राणायामचे फायदे काय, यावर आज आपण मार्गदर्शन करणार आहोत. सर्वात प्रथम योग. योग म्हणजे जोडणे, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन. आता पतंजलींनी योगाची व्याख्या अशी केलेली आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे चित्तातील वृत्तीचा निरोध करायचा, असं त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे पतंजलींनी. त्यांनी यम नियम पासून सुरुवात केलेली आहे. त्यांचं एक सूत्र आहे अष्टांग योगाचं, यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टो अंगानी. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आपण चढताना कसं एक पायरी झाली की दुसऱ्या पायरीला जातो, तसं त्यांनी पण सांगितलेलं आहे. तुम्ही यमाचं पालन करा, त्यानंतर नियमाचं पालन करा, त्यानंतर पुढे नियम झाल्यानंतर मग आसनाचा सराव करा. यम नियम आसनाचा सराव करा, नंतर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, आपल्या स्वतःच्या याच्यावर इंद्रियांवर कंट्रोल करायचं आहे. प्रत्याहार धारणा, धारणा करायची म्हणजे एखाद्या बिंदूवर नजर स्थिर करायचं. आपलं चित्त कसं आहे, एकाग्र होत नाही, त्यासाठी काहीतरी अवलंबन द्यायचं असतं. म्हणजे एका ऑब्जेक्टवर आपल्याला एकाग्रतेसाठी एका ऑब्जेक्टवर आपण फोकस करून त्यावर एकाग्र करू शकतो, त्याला धारणा. मग धारणा करत 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 आपण जसं कसं सराव
करू तसं तसं पुढे जाणार आहोत. ध्यान करायला आपण म्हणतो आपण बसलो आपलं ध्यान लागलं नाही, आपल्याला समजतंय सगळं हे होते. ध्यान लागणं इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी आधी आपल्याला यमाचं नियमाचं पालन करत करत हळूहळू जायचं आहे. आपण म्हणतो आपलं ध्यान लागलं पण नाही शक्य होत. ते ऋषीमुनी खूप अभ्यास करतात तेव्हा त्यांचं लागतं. आपल्याला पण करायचं आहे पण आपल्याला कसं स्टेप बाय स्टेप एका पायरीनुसार पालन करून दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या स्टेप बाय स्टेप केलं तर ते आपलं होऊ शकतं. त्यानंतर सर्वात शेवटी आहे समाधी. अतिशय उच्च अशी अवस्था आहे जी ऋषीमुनी आहेत त्यांनी ते प्राप्त करून घेतलेले आहे. योग हा खूप पूर्वीपासून आहे. प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. आपले ऋषीमुनींनी एक प्रकारचे आपले ऋषीमुनी जे होते ते सायंटिस्टच होते. त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे योगाचा. त्याच्यानुसारच त्यांनी ते ज्ञान जे आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. पतंजली जे ऋषीमुनी होऊन गेले त्यांनी काय केलं जे विस्तारलेलं होतं सगळं, जसं योगाचं ज्ञान खूप विस्तारलेलं होतं तर पतंजलींनी ऋषींनी काय केलं सगळं एकत्र केलं आणि योग दर्शन ह्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी आसनांचा उल्लेख केलेला नाही, फक्त त्यांनी आसनांचे सूत्र वगैरे सांगितलेले, आसनांची नावं त्यांनी मेन्शन केलेली नाही. त्यांनी खूप अभ्यास केला आणि आता आपण पण बघतो की योगाचा सायंटिफिकली कसा परिणाम होतो हे सगळीकडे सिद्ध झालेले आहे. खूप जे विचारवंत आहे त्यांनी पण काम केलेलं आहे. स्वामी जे कुवलयानंद होते त्यांनी तर स्वतःवर प्रयोग केलेला आहे. ते काय करायचे त्यांना बघायचं होतं काय परिणाम होतो, त्यासाठी ते काय करायचे प्राणायामाचा अभ्यास करायचे. प्राणायामाचा अभ्यास केल्यानंतर ते एक्सरे मशीन मध्ये जायचे आणि एक्सरे मशीन मध्ये गेल्यानंतर काय रिझल्ट भेटतो हे त्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह करून दिलेले. योगाला सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. खूप हे गेले विचारवंत त्यांनी योगामध्ये खूप काम केलेले आहे. पण काय होतं आपल्याकडे प्रचार आणि प्रसार कमी पडतो आणि वेळ आपण काय करतो आपल्या स्वतःसाठी सर्व काही करतो. आपण दिवसभरात सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सर्व काही करतो पण आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायला टाइम नसतो. पण मला असं वाटतं सगळ्यांनी जर स्वतःसाठी टाइम काढला ऍटलीस्ट 5 मिनिटं जर तुम्ही योगाचा अभ्यास केला इतका चांगला रिझल्ट भेटणार आहे. तुम्हाला जे आजार वगैरे व्याधी वगैरे होतात सुद्धा होणार नाही आणि जी आपली प्रतिकार शक्ती आहे ती पण वाढणार आहे. त्याच्यामुळं आपण थोडा टाइम काढून योगाचा अभ्यास केला पाहिजे. आपला जो आळस बसलेला आहे तो बाजूला केला पाहिजे. त्यांनी पतंजलींनी त्यालाच अंतराय म्हटलेलं आहे. व्याधी ध्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्वानि चित्त विक्षेपा ते अंतराया. हे व्याधी बसलेले आहे आपल्याला. व्याधी आहे संशय हे होणार का नाही माझ्याकडून, ही गोष्ट होणार का नाही असं मी विचार करत असते. नाही, विचार न करता आपण त्याच्यावर संशय न बाळगता डाऊटफुल नेचर न ठेवता पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण जर डाऊटफुलने जर केलं तर ते कोणतंच काम सक्सेस होत नाही. त्याच्यात संशय नको असं ते सांगतात. हे अंतराय आहे. सकाळी उठायचं, योग वर्ग करायची इच्छा खूप आहे मला पण सकाळी उठवत नाही, अंगात जडत्व आलेले, इच्छा आहे पण होत नाही. त्यासाठी ते म्हणतात करा, सुरुवात तर करा, होईल. 21 दिवस कोणती गोष्ट आपल्याला करायला 21 दिवस लागतात सवय लागायला, हॅबिट लागायला. तुम्ही जर प्रयत्न केला आज उठले असं रेग्युलर जर केलं तर 21 दिवसात ती गोष्ट तुमच्या बरोबर तुम्हाला हॅबिट लागून जाईल. त्याच्यासाठी एक सूत्र पण सांगितले, जर योग अभ्यास तुम्ही जर नियमित करायचा असेल, नियमित करण्यासाठी ते सांगतात आपण मुलांना कसं अभ्यास करा, नियमित करा असं सांगतो. मॅथचे टेबल वगैरे सांगतो आपण, टेबल दररोज म्हणत जा कारण की तुझ्या लक्षात बसणार आहे ते. जर तू अभ्यास केला मॅथचा तुझ्या कंटिन्यू लक्षात राहणार. कोणती गोष्ट जर कंटिन्यू केली तर ती लक्षात राहते. एक दिवस योग वर्ग करायचं, दुसऱ्या सुट्टी घ्यायची, ते आपल्याला सवय पण लागत नाही आणि त्याचा रिझल्ट पण चांगला भेटत नाही. त्यासाठी पतंजली एक सूत्र सांगतात अभ्यासासाठी सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दूरभूमी. सतु सतत, नैरंतर्य सतत, अखंडित, खंड न करता सतत करायला पाहिजे ना आपण अभ्यास. योगाचा पण अभ्यास आपण सतत केला तर आपल्याला चांगला रिझल्ट भेटणार आहे. प्राणायामचं पण सूत्र सांगितलेलं आहे पतंजलीने, तस्मिन् सती श्वास प्रश्वास योग
गती विच्छेद हा प्राणायाम. आपल्या श्वासावर काम करायचं आहे. श्वास येतोय, आता मी बसलेले, श्वासाची गती म्हणजे श्वास येतोय जातोय, पण जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपण श्वास कसा घेतो कसा सोडतो यावर आपलं फोकस असतो. प्लस आपली एकाग्रता वाढते. जेव्हा आपण प्राणायामाचा अभ्यास करतो एकाग्रता वाढते, प्रतिकार शक्ती वाढते, प्लस सगळं चांगला रिझल्ट भेटत असतो. आपली जर प्रतिकार शक्ती वाढली तर आजार आपल्याला होणार नाही. त्यासाठी आपण रेग्युलर करायला पाहिजे. प्लस शुद्धी क्रिया, आपल्या पोटात साचलंय सगळं, आपल्याला ते आपण जर ते साचलेलं जर बाहेर नाही टाकलं तर आपल्याला व्याधी होऊ शकतात. त्यामुळे शुद्धी क्रियांच्या द्वारे अंतर्गत शुद्धी, आपल्या जे जठर आहे आपली अंतर्गत शुद्धी होण्यासाठी शुद्धी क्रिया खूप उपयोगाच्या असतात. जर तुम्ही शुद्धी क्रियेचा अभ्यास केला, आपल्याकडे वमन, लघुशंख प्रक्षालन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शुद्धी क्रिया घेतल्या जातात. त्याच्यामध्ये पूर्ण जो आपण मल भरलेला आहे तो स्वच्छ जर केला तर आपल्याला प्रसन्न प्लस तेज पण भेटणार आहे. त्याच्यासाठी आपण शुद्धी क्रियेचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. पण हे सगळं करायचं, पण हट्टप्रदीप किमेमध्ये ग्रंथामध्ये काय सांगितले तुम्हाला माहिती का? ते म्हणतात तुम्ही करतात पण बघून केलं तर त्याचा काय रिझल्ट होऊ शकतो. गुरुपदिष्टे मार्गेन प्राणायामात सहज बसेल. गुरुच्या मार्गदर्शनाखाली करा. प्रत्येक ठिकाणी हट्टप्रदीपचा जो ग्रंथ आहे त्याच्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी गुरुच्या मार्गदर्शनाखाली करायला लावलेलं आहे. आपण सुद्धा आता मी घेते तुमचं ही मी पण एक प्रकारची गुरुच आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणार, तुमचं कुठे काही चुकतंय ते मी तुम्हाला सांगणार. मी पण शिकताना गुरुच्या मार्गदर्शनाखालीच केलं. काय होतं, आपण गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलं, आपल्याला जिथं चुकतंय तिथं काय करतात गुरु गायडन्स करतात. आणि आपल्याकडे तर गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही जर गुरुच्या मार्गदर्शनाखाली चांगला रिझल्ट भेटणार आहे तुम्हाला. शुद्धी क्रिया, प्राणायाम हे सगळं आपण करणार आहोत, हळूहळू स्टेप बाय स्टेप करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट भेटणार आहे. आणि आपण योग वर्ग हा फ्री ऑफ कॉस्ट आहे, सगळ्यांसाठी आहे, सगळे करू शकतो. त्यासाठी एक सूत्र आहे प्रदीप्तीमध्ये बरं का, युवा ऋतोती ऋतवा व्याधितो दुर्बलुपी वा असं सूत्र सांगितले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मोठ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण योगा करू शकतात. असं काही नाही का मी करू शकत नाही, फक्त व्याधीनुसार आपण त्याला तसं गायडन्स करू शकतो. आता आज अजून एक गैरसमज आहे तो महिलांसाठी, काही वाटून घेऊ नका. काय होतं, आजच्या रुटीन मध्ये आपण बघतो लेडीज इतक्या बिझी असतात, स्वतःसाठी टाइम काढू शकत नाही. त्यांना वाटतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी काम करते म्हणजे माझी एक्सरसाइज झाली. असं नाही, तो आपला गैरसमज आहे. कारण की एक्सरसाइज आणि योगा तुम्ही तो करणं वेगळं आहे. आणि जेव्हा तुम्ही काम करता त्याच्यात तुम्ही फक्त काम असतं, ते एक्सरसाइज आणि योगा नसतो. हा तुम्ही गैरसमज काढून टाका. मला काय करायची गरज आहे, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करते, माझी झाली एक्सरसाइज झाली, माझा योगा झाला. नाही, आपल्याला आपल्या स्वतःसाठी टाइम काढायला लागणार आहे. आपण कला आहे, सगळं मॅनेज करायचं आपल्यावर डिपेंड आहे, सगळ्यांसाठीच. तसं आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं करतोय, पण स्वतःसाठी टाइम काढतो का? स्वतःला प्रश्न विचारा. आपण स्वतःसाठी टाइम काढला तर चांगले रिझल्ट भेटणार आहे. आपण स्वतः करायला सुरुवात केली, आपलं बघून आपले घरचे सुद्धा करणार आहे, आपली मुलं, सगळ्यांना एक प्रकारची हॅबिट लागणार आहे, इतका चांगला रिझल्ट भेटणार आहे. आता मी सुरुवात केली तेव्हा माझं बघून माझे छोटे मुलं होती, माझे मुलं ते पण करायला लागले. सगळे घरामध्ये सुरुवात केल्यानंतर ते माझं बघून पण करायला लागलेले आहे. आणि प्लस पॉइंट असा की वातावरण शुद्ध होती, सकारात्मक जेवढे विचार येतात ते पण आपल्याला चांगले पॉझिटिव्ह थिंकिंग, ताणतणाव कमी होतो. प्लस आपल्या फिजिकल आणि मेंटली जे आहे ते फिट ठेवण्याचं काम योगा करत असतो. पूर्ण ओव्हरऑल बॉडी, आपल्या ज्या 8 सिस्टीम आहे त्यावर योगा काम करत असतो. त्याच्यामुळं आलस्य सोडून द्यायचा, सगळ्यांनी योग वर्ग करायचा आणि जास्तीत जास्त प्रचार प्रसार करायला मदत करायची. आपले फ्रेंड असतील त्यांना पण सांगा, मॅडमचे वर्ग चालू आहे. आता आपण 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे, त्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे.
काहीच फी घेतलेली नाही. आपल्याला सगळ्यांपर्यंत योगा पोहोचवायचा आहे, सगळ्यांना व्याधी मुक्त आणि व्याधी होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. सगळे जर फिट राहिले तर डॉक्टरांचे आजारच झाले नाही तर तुम्हाला डॉक्टरांची गरज पडणार का जायला? नाही पडणार. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचा आळस सोडून द्या आणि योगाचा प्रचार प्रसार करा, स्वतः अनुभव घ्या आणि इतरांना सुद्धा सांगा. या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. आता आपण काही सूक्ष्म हालचाली करूया. सर्वात आधी माझं बघून करायचे एकदम सिंपल, श्वासाचं बंधन कुठेच नाही. आता बघा, मी श्वासाचं बंधन कुठंच देत नाही. नॉर्मल ब्रीदिंग चालू आहे. कारण जर तुम्ही करताना श्वास रोखला तर बॅड रिझल्ट होऊ शकतो. मी श्वासावर फोकस करायला येणार आहे, तुम्हाला श्वासाचं पण सांगणार आहे. चला, हाताची बोटं स्ट्रेच करा. क्लोज करताना अंगठा मध्ये क्लोज. 2 3 4 5 6 7 8 9 10. सगळ्यांनी कॅमेरे ओपन करा. चला, मला बघू द्या कोण कोण करते. चला, कॅमेरा ओपन करा. हे सगळ्यांनी कॅमेरा ओपन करा. मॅट असेल तर मॅट टाका, नाहीतर मग साधी सिंपल चटई असणारी टाका. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, प्लीज ओपन युअर कॅमेरा. मला चेहरे बघू द्या तुमचे. आपण सर्व योग करण्यासाठी आलेले, काही हरकत नाही. चला, ओपन करा सगळ्यांनी फास्ट. आपला टाइम महत्वाचा आहे. सर्व बाकीचे आधी योग वर्ग करत नाही, कॅमेरा बंद केलाय आणि काहीतरी काम चालू आहे. आपण वेळ काढायचा आहे स्वतःसाठी. चला चला, पुढची हाताची बोटं घेतली आपण. आता पायाचे बोटं करूया. पाय पुढे करा. पायाचे बोटं क्लोज ओपन करा. हळूहळू करायचे, व्हेरी स्लो. क्लोज ओपन. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता काय करणार? क्लॉकवाईज करायचे. हे बघा, 1 2, एकदम हळू. 3 4 5 6 7 8 9 10. आता जर सपोज मी कॅमेरा बंद केला आणि तुम्ही करणार, कसं होईल? मला चांगलं वाटतं, तुम्हाला चांगलं वाटतं का? कॅमेरा बंद ठेवून मी फक्त माझा ऑडिओ ऐकायला येईल. तुम्हाला चांगलं वाटतं का? नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे कॅमेरा ओपन करा, इंटरॅक्शन व्हा, कम्युनिकेशन करा. वन वे काही उपयोग होणार नाही. चला, अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काही डाऊट असेल तर तुम्ही शेवटचे 5 मिनिटं विचारू शकता. चला, आता अँटी क्लॉकवाईज झालं. आता करूया जाणू संचालन गुडघ्यासाठी. आता एकदम सिंपल बघून करा. 1 2 3 4 5 6. आता बघा किती छान वाटते. कॅमेरा ओपन, तुमचे चेहरे प्रसन्नतेचे चेहरे बघून मला पण उत्साह वाटतो शिकवायला. 7 8 9 10. आता दुसऱ्या साइडने करू आपण. चला, ठेवा हात गुडघे आपल्या एकदम हळू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पुढचं करूया अर्धतिकी. आज आपण सूक्ष्म हालचाली घेणार आहोत. आपला सेट असा असणार आहे, थोडंसं बॉडीचा ताठरपणा पण कमी झाला पाहिजे, प्लस सगळं झालं पाहिजे. त्यासाठी आज आपण सूक्ष्म हालचालींवर फोकस करू, मग प्राणायामाकडे जाऊ. आज सूक्ष्म हालचाली आणि प्राणायाम. उद्यापासून सूक्ष्म हालचाली प्लस काही एक्सरसाइज प्लस सूर्य नमस्कार असा सेट वाईज जाणार आहे. थोडं थोडं ऍड करत जाणार आहोत. त्यामुळे रेग्युलर वर्ग करायचा आहे. आता अर्धतिकी बघा.
एक पाय वरती घ्यायचा, 1 2 3 4 एकदम हळू, 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. आता दुसऱ्या साईडने चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपली लिंक 40 मिनिटाची आहे. लिंक फिनिश झाल्यानंतर त्याच लिंकला क्लिक करायचं आणि रिजॉइन करायचं. चला बटरफ्लाय करा, उडवा. आपण सपोज तिथलीच आहे, उडतोय असं इमॅजिनेशन करायचं. चला करा तिथली. 1 2 3 एकदम हळू, 4 5 6 आपले हिप ओपनिंग करायचे, 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. रिलॅक्स. आता थोडंसं पुढे जायचं, जास्त नाही, तुम्हाला जेवढं जमत तेवढं. 1 2 एकदम हळू, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता पुढे जाऊया हळूच. आता वज्रासन घालूया. आता ही बसले, ही बैठक स्थिती झाली. उभी होती ती दंड स्थिती. स्थितीबद्दल सांगून देते. आता शयन स्थितीत जाताना हात आपले कोपरांवर थोडंसं भार द्यायचा, हळूच झोपायचं. हिला म्हणायचं शयन स्थिती. आता याच्यात आपण काही सायकलिंग करूया. सायकल क्लॉकवाईज सायकलचे पेंडल मारूया. चला 1 2 एकदम हळू, 3 4 5 6 7 8 9 10. आता रिवर्स जायचं, 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. लेग्स डाऊन. रिलॅक्स. थकलोय थोडं, आता विश्रांती करूया. पायात अंतर घ्या, हाताचे तळवे वरच्या साईडला, मान डाव्या किंवा उजव्या साईडला, डोळे बंद करा. आता जेव्हा आपण आता विश्रांती करतोय, शवासन. शवासन म्हणजे मेलेल्या प्रेतासारखी अवस्था होते, म्हणून याला शवासन म्हणतात. आपण थकलोय, थोडी विश्रांती करायची आहे. यात जर तुम्ही 5 ते 6 मिनिटाची विश्रांती घेतली तर तुम्हाला जास्तीत जास्त आराम मिळणार आहे. डोळे बंद करा. आता जेव्हा तुम्ही श्वास घेणार तेव्हा पोट वरती जाणार, श्वास सोडणार तेव्हा पोट खाली जाणार. इनहेल, श्वास घ्या. एक्झेल, श्वास सोडा. 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 डोळे बंदच आहे. शमे जाते शवासनम. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण शरीरातला थकवा काढून टाका. पूर्ण बॉडी रिलॅक्स करा. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेऊन पुढील अभ्यासासाठी तयार व्हायचं आहे. लेग जॉईन करा. हात जागेवर घ्या. हळूच एका कुशीवर या. हळूच बैठक स्थितीत या.
हळूच. उठताना डायरेक्टली उठायचं नाही. उठताना तुम्हाला लेफ्ट साईडला टर्न घ्यायचा असेल लेफ्ट साईडला, राईट साईडला टर्न घ्यायचा असेल राईट साईडला. आता आपण प्राणायाम थोडंसं बोलू, मग पुढे अभ्यासाला सुरुवात करू. लिंक फक्त लेफ्ट झाली का रिजॉईन करायची झूमची. आता बघा, आपण आता नॉर्मली बसलेलो आहोत. श्वास घेतोय, सोडतोय, त्यावर फोकस करतोय का? नाही. आपलं ब्रीदिंग कंटिन्यू चालू असतं. जेव्हा आपण प्राणायामाचा अभ्यास करतो तेव्हा श्वास घेतो, सोडतो, याच्यावर फोकस करतो. आता बेसिक रूल, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या पोटामध्ये आपण हवा भरतो. बलून कसा असतो? बलूनमध्ये इमॅजिनेशन करायचं, आपण बलूनमध्ये हवा भरली का बलून कसा हवा भरल्यानंतर तो फुगतो, तसं आपलं स्टमकची कंडिशन होते. आणि श्वास सोडल्यानंतर बलूनची एअर काढली आपण, तो काय होतो? आकुंचन स्थितीला जातो. तसं आपलं स्टमकची कंडिशन होणार आहे. आता आपण श्वासावर लक्ष केंद्रित करू. आता बघा, हे आपलं स्टमक आहे. आतल्या आत नॉर्मल ब्रीदिंग मध्ये श्वास भरला, पोट फुगलं, श्वास सोडला, पोट आकुंचन स्थितीला. एकदम हळूहळू करायचं आहे. चला यावर फोकस करूया. कॅमेरा ओपन करा. इनहेल, एक्सेल, इनहेल. आपण सर्वसामान्य आहे, योग वर्ग करायलाच आलेलो आहोत. चेहरे दाखवा. इनहेल, एक्सेल, 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 इनहेल. श्वास भरायचे पोटातल्या पोटात. एक्सेल, इनहेल, एक्सेल, इनहेल, पोटात श्वास भरा, एक्सेल, आकुंचन स्थितीला. पण दीर्घ श्वसनाची प्रॅक्टिस करत आहोत, बेसिक करत आहोत. इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल, रिलॅक्स. आता बघा, आपण जेव्हा श्वास भरला तेव्हा आपलं पोट फुगलं, श्वास सोडला तेव्हा पोट आकुंचन स्थितीला गेलेले आहे. आता आपण हे दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला. आता पुढच्या प्राणायामाकडे जायचं आहे, पण लिंक रिजॉईन करायची, कारण की मध्येच फिनिश होईल. मग लिंक आपल्याला परत रिजॉईन करताना प्रॉब्लेम येऊ शकतो, ती कनेक्शन होणार नाही. मग कंटिन्युटीसाठी आपण लिंक रिजॉईन करून घेऊ आणि थोडंसं प्राणायामाचा अभ्यास करू. सर्व जॉईन झाले असतील? चला, आता साधी सिंपल मांडी घालू शकतात, नाहीतर पद्मासन करू शकतात. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं बसा. माइंड म्यूट ठेवा. आता बघा, आपण प्राणायाम करायचे, पण आधी स्वतःला काही सूचना द्यायच्या आहे. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता. आता बघा, आपण सर्वात आधी डोळे बंद करणार, स्वतःला काही सूचना देणार. मनातल्या मनात, मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, मी जास्तीत जास्त सकारात्मक विचार करते, माझ्याबरोबर सर्व काही सकारात्मक होते, मी नियमित योग अभ्यास करणार आहे.
माईक म्यूट ठेवा. आता आपण करणार आहोत कपालभाती शुद्धी क्रियेचा अभ्यास. कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे, प्राणायाम नाही. हे ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. घेरंड संहिता, हट्टप्रदीपिका ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. आता बघा, कपालभाती करताना आपण श्वास घेणार आणि श्वास रोखलेल्या स्थितीमध्ये पोट आत बाहेर करणार आहोत. आपल्याला थोडंसं बेसिक वर काम करायचं आहे, त्यामुळं आपण बेसिक बघूया. आता करताना काय करणार, श्वास भरलेला आहे आणि आपण कसं बर्थडेला आपण मेणबत्ती लावली की आपण तोंडाने फुंकर मारतो. आता इथं फक्त काय आहे, श्वास पोटात भरलाय, फक्त नाकाने सोडायचा आहे. आधी बघून घ्या, एकदम सिंपल मध्ये. श्वास भरला, नाकाने श्वास सोडायचा. हे बघा, तुम्ही इथं चीट पण ठेवू शकता, छोटा कागद ठेवायचा, नाकाने फुंकर श्वास सोडून ती चीट तुम्हाला उडवायची. फक्त सोडताना घ्यायचं नाही, ही दक्षता घ्या. गुरुपदिष्टे मार्गेण प्राणायामात समर्पसे, गुरुच्या मार्गदर्शनाखाली करायचे. मग त्याच्यामुळे लक्षपूर्वक, काळजीपूर्वक, दक्षता घेऊन करायची आहे. फक्त ज्यांना जास्त उच्च रक्तदाब असेल, काही जास्त व्याधी असेल जास्त, तर त्यांनी करू नये. सर्वसामान्य करू शकतात. उच्च रक्तदाबावाल्यांनी कपालभाती शुद्धी क्रिया अवॉइड करा. आता करताना श्वास घेतला, इथे नाकाने श्वास सोडायचा. त्यावेळेला मी घेणार नाही, आधी बघून द्या. परत मला श्वास घ्यायची इच्छा झाली, मी श्वास घेणार आणि परत नाकाने श्वास सोडणार. चला करूया. घ्या श्वास, नाकाने श्वास सोडायचा. यथाशक्ती करायचं आहे, अट्टाहास करायचा नाही. मॅडमचे स्ट्रोक जास्त होतात, मी करत नाही. आपण श्वास घेणार, 5 स्ट्रोक करणार, त्याच्यानंतर परत सेकंड ऑर्डरला 10 करणार. असं हळूहळू वाढवत न्यायचे आपल्या कॅपॅसिटीनुसार. हट्टप्रदीपिकेमध्ये सांगितलेलं आहे, यथाशक्ती करा. तुमच्या कॅपॅसिटीनुसारच करणे गरजेचं आहे. जास्त केलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. हळूच थांबा, रिलॅक्स करा, ब्रीदिंग नॉर्मल. एक श्वास घ्या पोटात धरून, दीर्घ श्वास घेतला, दीर्घ श्वास हळू सोडून द्या. थकवा बाहेर सोडून द्यायचंय आपल्याला. आता आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी शरीरात घ्यायची आहे. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना आपल्यातली जी निगेटिव्ह थिंकिंग आहे ती बाहेर सोडून द्या. आपण श्वासावर काम करतोय. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेतल्यावर पोट फुगणार आहे. पूर्ण शरीरात ऑक्सिजन भरून घ्या. श्वास सोडताना कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडून द्या. आपल्या प्रत्येक सेल्सला ऑक्सिजनची गरज आहे, म्हणून आपण ऑक्सिजन घेत आहोत. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. इनहेल, एक्सहेल, इनहेल, एक्सहेल. रिलॅक्स. पूर्ण थकवा काढून टाकला. मन पण
एकाग्र झालं. आता मी प्रणव मुद्रा, आपण प्राणायाम करताना प्रणव मुद्रेचा अभ्यास करत असतो. ती प्रणव मुद्रा कशी करायची बघा. आपला थंब ओपन, शेवटचे 2 फिंगर्स ओपन, इला म्हणायचं प्रणव मुद्रा. शेवटचे 2 बोट ओपन करणार. मी मला स्पॉटलाइट करते मॅडम. हे बघ, हे शेवटचे 2 बोट ओपन ठेवणार आणि ते ओपन, तिला प्रणव मुद्रा म्हणतात. दिसली? शेवटचे 2 फिंगर्स ओपन ठेवणार आणि हा थंब ओपन. आपण हिला प्रणव मुद्रा म्हणतात. ही प्रणव मुद्रा झाली. जेव्हा प्राणायामचा अभ्यास करतो तेव्हा या प्रणव मुद्रेचा अभ्यास करणार आहोत आपण. ही आपली ध्यान मुद्रा, हिला ध्यान मुद्रा म्हणायचं आहे. ही खूप उपयोगी आहे आपली ध्यान मुद्रा. आपण मेडिटेशन करताना ध्यान मुद्रेचा अभ्यास करतो. तुम्ही जर ध्यान मुद्रेत जर बसले 5 मिनिटं तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ध्यान मुद्रेचा अभ्यास रेग्युलर करायचा आहे. मुद्रा खूप उपयोगी आहे आपल्यासाठी, म्हणून आपण ध्यान करताना ध्यान मुद्रेचा अभ्यास करतो. आणि बसताना असं न बसा, प्रॉपर कधी पण बसताना बॅक स्पाइनला स्ट्रेट ठेवून बसायचं आहे. त्यालाच सर्व शरीर एका सरळ रेषेत, त्यालाच म्हणतात समकाय शिरोग्रीव. सर्व शरीर एका सरळ रेषेत, त्याला म्हणायचं समकाय शिरोग्रीव असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे. बसताना नेहमी ताठ बसणं आणि सर्व शरीर एका सरळ रेषेत असायचं. शक्यतो बसताना आसन स्थिती घेऊन बसायचं. पाठीचा कणा नेहमी ताठ ठेवला. याचा पण अभ्यास आपण घरी थोडं थोडं करायचं आहे, म्हणजे आपल्याला ताठ बसायची सुद्धा सवय लागणार आहे. आपण जर ताठने बसलं तर आपल्याला स्केलेटन सिस्टीमचे प्रॉब्लेम आपल्याला होणार आहे. म्हणून आपण सर्वांना सांगायचं, आपण रुटीन मध्ये हे बसून घेतलं, आपलं बघून आपले घरातले सुद्धा फॉलो करणार आहे. आपल्या मुलांना तर कंपल्सरी सांगायचं ताठ बसायचं, कारण की त्यांना अभ्यास वगैरे करताना जर त्यांनी व्यवस्थित बसला तर ताठ बसलं तर त्यांना स्पाईनची पुढे प्रॉब्लेम होणार नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे, आपणच सवय लावायची आहे त्यांना त्याच्यासाठी. आता करूया आपण त्रिवार ओंकार आणि शांती पाठाला सुरुवात करणार आहोत. आजचं फक्त आपण थोडंसं घेतलेलं आहे, मार्गदर्शन होतं त्याच्यात थोडंसं ऍड केलं. उद्या पूर्ण सेट फॉलो करणार आहे. उद्या आपण योगासने, सूर्यनमस्कार, ही काही सूक्ष्म हालचाली प्लस प्राणायाम, कोणतं प्राणायाम करायचं, कोणतं प्राणायाम कसं करणार याबद्दल पण गायडन्स करणार आहोत. त्यामुळे वर्ग रेग्युलर करायचं, कंटिन्युटी असली तर तुम्हाला समजेल. आज मॅडमने हे शिकवलं, उद्या वेगळं शिकवणार आहे, असं वेगवेगळ्या दिवशी थोडंसं वेगळे चेंजेस असणार आहे. जर तुम्ही कंटिन्यू केलं तुमच्या लक्षात बसेल. आणि मी थोडंसं रिकॉल करण्याचा प्रयत्न करेन, कारण की एवढं पॉसिबल होत नाही रेग्युलर रुटीनमध्ये तेवढं रिकॉल करण्याचं, पण ॲटलिस्ट थोडंसं रिकॉल करण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला. काल काय झालं त्याची रिव्हिजन घेऊन आपण पुढे जाऊ. आता आपण करूया त्रिवार ओंकार आणि शांती पाठासाठी तयार व्हायचं. टाइम टू टाइम जॉईन व्हायचं, म्हणजे तुमचा पण टाइम इम्पॉर्टंट, माझा पण टाइम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं रेग्युलर 7 वाजता वर्ग चालू होणार आहे आणि रेग्युलर 8 वाजता वर्ग फिनिश होणार आहे. त्याच्यामुळं आपण अपडेट व्हायचं आहे की आपण टायमाला जॉईन झालं पाहिजे आणि टायमालाच वर्ग संपणार आहे. त्याच्यामुळं आपण स्वतःला एक नियम लावून घेऊ, वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे सगळ्यांनी. चला, हाताची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे अलगद मिटलेले. एक दीर्घ श्वास घ्या, पूर्ण शरीरात पॉझिटिव्ह एनर्जी घ्या. हळू श्वास सोडून द्या. श्वास घ्या, श्वास सोडून द्या. पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर, दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, त्यावर लक्ष एकाग्र. आता व्हिज्युअलाइज करा ओमची प्रतिमा. चित्ताला ओमचं आलंबन द्यायचं आहे, म्हणजे चित्त आपलं इकडे तिकडे जाणार नाही, मन पण एकाग्र होणार आहे. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्या पूर्ण शरीरावर येत आहे. या सकारात्मक भावनेने त्याकडे लक्ष द्यायचं आहे. डोळे बंद आहे, ओमच्या प्रतिमेवर लक्ष एकाग्र केले.
पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीचा आपण अनुभव घेऊया. श्वास घेणार, श्वास सोडताना अ उ आणि मचा उच्चारण करूया. चला तर सुरुवात करूया तीव्र ओंकार आणि शांती पाठाला. परत श्वास घेणार, श्वास सोडताना ओंकारचं उच्चारण अ उ म. श्वास घेणार, श्वास सोडताना ओंकारचं उच्चारण पूर्ण शरीरावर आपल्या सकारात्मक ऊर्जा आलेली आहे. डोक्यापासून खाली तळपायापर्यंत पूर्ण शरीरात सकारात्मक ऊर्जा आलेली आहे. मन शांत आहे, एकाग्र आहे, मनात कसलाच विचार नाही. हाताची नमस्कार स्थिती, नमस्कार मुद्रा. नमस्कार मुद्रा आपल्याला शांतता देण्याचं काम करते. तर आपण शांती मंत्र म्हणूया. दोन्ही हातांचं घर्षण करा. हळू चेहऱ्यावर ठेवा. तळहातामध्ये प्रकाशाची जाणीव करून द्या. चेहऱ्यावरून हात फिरून घ्या. बॉडीला स्पर्श द्या. आता यातच पर्वतासन तळवा हिंगलिंगला करायचा. तळवा वरच्या साईडला पूर्ण बॉडी स्ट्रेच करून घ्या. लेफ्ट साइड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डाव्या साईडला परत हात टेकायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजव्या साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हाताची नमस्कार स्थिती. शरणागत मुद्रा. धरणी मातेला नतमस्तक व्हा. गुरुचरणी ईश्वर चरणी समर्पण करा. आजचा अभ्यास ईश्वर चरणी समर्पण. रोज आसन स्थिती सोडा. 1 2 पायाची आसन स्थिती सोडा. 1 2 पायाची मूवमेंट करा. फिंगर क्लोज ओपन. पायाची 2 3 4 5 6 7 8 9 10. बटरफ्लाई उडवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डोकं टेकवा. जोडून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूच दंड स्थिती घ्या.
वृक्षासन, हाताची नमस्कार स्थिती, पूर्ण शरीर वरच्या साईडला, 2 3 4 5 6 7 8 9 10. रोज थांबा. हरिओम तत्सत.